परवानगी प्रकरणात विक्सक चंद्रकांत भन्साळी यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. खोपोली मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांची माहिती. गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत. नवी मुंबईतील विक्सक चंद्रकांत भन्साळी यांनी खोपोलीतील एका प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगर रचना विभागातील महिला अधिकाऱ्याला हाताशी धरून बांधकाम परवानगी घेताना पालिकेच्या खात्यात 12 कोटी रुपये भरले नसल्याची तक्रार मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी 26 जून 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून या प्रकरणात अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल असा विश्वास व्यक्त केलाय. नवी मुंबईतील विक्सक चंद्रकांत भन्साळी यांचा वेलविशर नावाचा गृह प्रकल्प खोपोलीत आहे. अन्य एका प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे आणि सहाय्यक नगर रचनाकार भाग्यश्री भंडालकर यांच्यामार्फत चंद्रकांत भन्साळी यांनी 17 कोटी रुपये पालिकेत जमा करण्याची गरज असताना केवळ 5 कोटी रुपये भरून ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी घेऊन सुमारे 12 कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी 26 जून 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे जावक क्रमांक 617 नुसार 17 मे 2023 रोजी विक्सक चंद्रकांत भन्साळी यांना बांधकाम परवानगी देण्यात आली असून याचे जावक क्रमांकाने सेम तारखेला रमेश सत्यजित देशमुख यांचा मृत्यू दाखला देण्यात आला आहे. भन्साळी यांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीची फाईल पालिकेतून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी तक्रार देऊन मोठा कालावधी उलटला तरी कारवाई न झाल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल असा विश्वास मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी व्यक्त केलाय. पालिकेत 12 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनीही या प्रकरणात विविध ठिकाणी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. जे काही त्यांनी आम्हाला ईमेलद्वारे कागदपत्र पाठवली होती आणि रेरामध्ये आम्ही त्यांची CC अपलोड करावा अशी प्रकारची विनंती केली होती. त्यानंतर आम्ही सर्व कागदपत्रांची तपासणी केली तर इथं कुठल्याही प्रकारची नसती इथं उपलब्ध नाही आहे आणि या संदर्भात त्याच्यात ज्या काही रकमा भरून घेणं अपेक्षित होतं त्यासुद्धा कमी भरलेल्या दिसून आल्या. तर याचा सगळा जो रिपोर्ट आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना पाठवलेला आहे आणि त्याची प्रत जी आहे ती माननीय संचालक तसेच माननीय प्रधान सचिव नगर विकास यांच्याकडे सुद्धा पाठवलेली आहे. साहेब आता ते सदर्व परमिशनच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यात जे काही दोषी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्या संदर्भातले सर्व कागदपत्र आम्ही दिले तर त्या बाबतीतले अधिकार जे आहेत ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्याच्यामुळे नियमोचित वरिष्ठ कार्यालयाकडून याची दखल घेतली जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.